या ठिकाणी चांगल्या माणसाचा चांगल्या माणसानं केलेला. दादा एक मिनिट, एकच मिनिट, फक्त मुकडा घालणार मी आहे. आता तुम्ही एवढं बोललं थोडं गावं लागतं ना. चांगल्या गायकासाठी चांगल्या मार्गदर्शकानं मार्गदात्यानं भरपूर स्तुती अश्विनची झालेली आहे. पण आपण सगळेजण ऐकता, आजही आमच्या समाजामध्ये तेल आहे तर मीठ नाही अशी परिस्थिती आहे. पण अंधश्रद्धा पसरवणारे इकडं तिकडं ढांगळांग मात्रांग ढांगळांग वाजर थोडं जरा, आणि अशी लोक बाबासाहेब सांगतात त्यांना आमचा समाज डोक्यावर घेतो. अश्विन, तुझ्या बापाचं आयुष्य गेलं, त्यांना बघत बघत आमची दाढी पिकली. म्हणून राजा गोसावी म्हणतात, माझी फुलसारखी मला गाणं म्हणायचं ह्याच्यासाठी नाही बरं का. हे दिग्गज माणसं आहेत दादा, हे म्हणजे समाजाचं वैभव आहे. आणि त्यांनी मला काल हे गाणं दिलं. अरे तू तर समाजाचं गत वैभव आहे. अरे ज्याच्या विचाराशी आहे नात, ज्याच्या विचाराशी आहे नात, ज्याच्या विचाराशी आहे नात, त्याने म्हणावी भीमाला बात. ज्याच्या विचाराशी आहे नात, त्यानं म्हणावं भीमाला बाप. चळवळीच्या तू राहतोस दूर, आणि मग ती आहे ना लिंबावानी बांगड्यावानी माळ, आणि काय आहे नदीच्या काठाला ढुकून देतो बघायला लागू दे घोडा त्यांच्या आयला तिकडे. ज्याच्या विचाराशी आहे नात, ज्याच्या विचाराशी आहे नात, त्याने म्हणावं भीमाला बाप. चळवळीच्या दूर राहतो सुदूर. हे म्हणण्या और मग कोण तोंडानं म्हणतोस बाप माझा भीमराव रामजी आऊन कोण तोंडानं म्हणतोस बाप माझा भीमराव रामजी आऊन आधुनिक. आता मी सांगतो, आठवण बोललो इतकं भारी झालेलं आहे. आधुनिक रामनदादा ज्यांना म्हटलं जातं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, दादा हे काय मला सुपारी दिली नाही कोणी, सगळं महाराष्ट्र म्हणतोय. मी काय डोक्यावर पडलोय का? म्हणून दादा म्हणतात, अरे कोण म्हणतो भीमसागराचा पैल आहेस तू. पैल म्हणजे किनारा. कोण म्हणतो भीमसागराचा पैल आहेस तू, या राबलेल्या हातांचा मैल आहेस तू. लिंबावानी डोळं एवढे अंगच गाणं म्हणतो ना ग. कोण म्हणतो भीमसागराचा पैल आहेस तू, या राबलेल्या हाताचा मैल आहेस तू. मनोज राजा स्वार्थासाठी या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेला बैल आहे तू. कोण तोंडानं म्हणतोस बाप माझा भीमराव रामजी कोण्या तोंडानं म्हणतोस बाप माझा भीमराव रामजी. आणि फक्त एकच अंतर करणार आहे. आणि शेवटी आपण फुकट काय सांगतो, जगण्यात तुझ्या दिसत नाही बाप, तुझ्या दिसत नाही जगण्यात तुझ्या दिसत नाही बाप. म्हणतात लोक तुझला, अरे म्हणतात लोक तुझला, म्हणतात लोक तुझला देहू साप. म्हणतात लोक तुझला
रोजच भुका आणि चालतो थुकलेला भुका रोज घेतो मनुचा मुका आणि चालतोय थुकलेला भुका काम करत नाही खरं अंकुल्या तोंडाने म्हणतोस बाबा ही जी शायरी आहे ही आम्ही कोणाकडून शिकलेली नाही. मोठा बामणानं तर आम्हाला शिकवलीच नाही. त्यांनी पाल्या पाचोड्यावर कविता लिहिल्या पण माणसातला माणूस त्यांना दिसला नाही. माणसातला माणूस बाबासाहेबांनी दाखवला. म्हणून मला ह्या 4 ओळी आठवतात. आले का वाघ? करते हमरूनी आक्रोश जनता. वामन दादा नाही काही कमी नाही शिकवलं आम्हाला. साहित्यिकांनो नोंद करायची. दादा दादा वासराप्रमाणे करते हंबरुनी आक्रोश जनता. गाय नसलेल्या वासराप्रमाणे झाला अनाथ झाला समाज माय नसलेल्या लेकराप्रमाणे. झाला अनाथ झाला समाज माय नसलेल्या लेकराप्रमाणे. अरे भीम होते तवा 4 होते. वृत्तपत्र आता एक नाही. बाबासाहेबांनी सगळ्यात पहिलं कोणतं काम केलं असन तर मृत समाजात संजीवनी फुकण्याचं काम केलं. म्हणजे ज्या समाजाला वाचता येत नाही घाट्याचा धंदा करणारा जगातला पहिला एकमेव माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या समाजाचं शिक्षणाचं प्रमाण 0.1. प्राध्यापक गायला आलं तुम्ही म्हणून आवर्जून सांगतो 0.1. आता शिकलेले लोक FD काढतात. कुठली योजना आहे त्याच्यात पैसे गुंतवतात. बाबासाहेबाला प्राध्यापकाची नोकरी लागली. रमाई म्हणते साहेब याच्यात आपलं घर चालते आता काही करू नका. परंतु बाबासाहेब म्हणतात तू जर माझ्या शिक्षणाची आडवी येशील ना तर मी दुसरी बायको केल्याशिवाय राहणार नाही. एव्हिडन्स आहे. पण रमाई म्हणते कोणती तिस्मार खानामा घरात पाय ठेवू देणार नाही. असा हास्या मजाकीत बाबासाहेबाचं रमाईचं वर्णन होते. परंतु बाबासाहेब रमाला समजून सांगतात की रामू हा समाज तुला आई आणि मला बाबा म्हणतो यांचा उद्धार करू नका. म्हणून करते हमरून आक्रोश जनता गाय नसलेल्या वासराप्रमाणे. झाला अनाथ झाला समाज माय नसलेल्या लेकराप्रमाणे. अरे भीम होते तवा 4 होते. वृत्तपत्र आता एक नाही. दाखवा दाखवा. भीम होते तेव्हा 4 होते. वृत्तपत्र आता एक नाही. वृत्तपत्रा विना झाली चळवळ पंख छाटलेल्या पाखराप्रमाणे. म्हणून बांधवानो आपले पंख छाटलेले आहेत. तेव्हा परत या कवी गायकांनी दादांची चळवळ देऊन नवीन पंख देण्याचे काम करावं. चलो.